दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने मोठा खुलासा केलाय। जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसंच एलपीजीचा कुठलाही तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलंय की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक साठेबाजी टाळा। सध्या अफवांमुळे इंधनाची मागणी दुप्पट वाढली असून त्यामुळे काही ठिकाणी कृत्रिम तुटवड्याची परिस्थिती निर्माण होते। प्रशासनाने स्पष्ट केलंय की जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा सुरू आहे आणि ऑइल कंपन्यांकडून पुरवठ्यात कोणतीही कपात झालेली नाहीये। तरी नागरिकांनी गरजेपुरतच इंधन घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय। साठेबाजी, काळाबाजार किंवा अनधिकृत इंधन साठवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। यासाठी पोलीस आणि प्रशासन सतर्क असून पेट्रोल पंपांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे। नागरिकांना मी असं आवाहन करू इच्छिते की आज रोजी पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही गॅस सिलेंडर किंवा पेट्रोल डिझेल याचा तुटवडा नाही आहे। नाही कुठे असा लगेच जो आपला पुरवठा आहे तो संपणार आहे। आपली जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे आटोक्यात आहे, त्यामुळे कोणीही पॅनिक बाईंग करू नये। आणि जर समजा आपला असं आढळला की कोणीतरी व्यक्ती गॅस सिलेंडर किंवा पेट्रोल डिझेल यांची होर्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा तहसील ऑफिसला किंवा आम्ही जे क्रमांक नंबर दिलेले आहे तिकडे रिपोर्ट करा, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करता येईल। धन्यवाद। अफवांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचं आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पालघर।